लास्ट लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 4 मध्ये क्लासिफिकेशन्स ऑफ हॅलो अल्केन्समध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडाइज कार्बन ॲटम टू विच द हॅलोजन ॲटम इज अटॅच, कोणत्या हायब्रिडाइज कार्बनला आपला हॅलोजन ॲटम अटॅच असतो त्याच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन्समधला एक पोर्शन समजून घेतला. सुरुवातीला आपण जे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असते, sp3 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बनला जेव्हा हॅलोजन ॲटम अटॅच असतो तर हे तीन प्रकारचे हॅलो अल्केन्स आपण यांच्यामध्ये स्टडी केले. एक अल्किल हॅलाइड्स, सेकंड अलिलिक हॅलाइड्स आणि तिसरं बेन्झिलिक हॅलाइड्स. आजच्या जे लेक्चरमध्ये आपण sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जेव्हा हॅलोजन ॲटम अटॅच असतो, sp2 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे कोणता, जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो ना तो sp2 हायब्रिडाइज कार्बन असतो. त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्या टाईपचे हॅलो अल्केन्स आपण स्टडी करणार आहोत. तर त्यामध्ये सुरुवातीला जो पहिला पाहणार आहोत आपण यामध्ये तो आहे व्हिनिल हॅलाइड. कोणता आहे? व्हिनिल हॅलाइड. ठीक आहे. आणि सेकंड जो sp2 CH बॉन्ड असणारा हॅलो अल्केन्स आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे ॲरिल हॅलाइड. कोणता आहे? ॲरिल हॅलाइड. आता ॲरिल हॅलाइडलाच बेसिकली आपण काय म्हणत असतो? हॅलो अल्केन, हॅलो ॲरिल्स, जो आपला चॅप्टरचा बी पार्ट आहे. ठीक आहे. आता sp2 हायब्रिडाइज कार्बनमध्ये पहिला आपण कोणता स्टडी करून राहिलो? व्हिनिल हॅलाइड. पहिला जो स्टडी करून राहिलेला आहोत तो आहे आपला व्हिनिल हॅलाइड. आता हे व्हिनिल हॅलाइड आपण समजून घेऊ, त्याची डेफिनेशन सुरुवातीला पाहू. आता व्हिनिल हॅलाइड्स म्हणजे बेसिकली sp2 हायब्रिडाइज कार्बन असणारा sp2 CH बॉन्ड असणारा हॅलो अल्केन्स आहे. तर आता याच्यामध्ये याच्या एक्झाम्पलवरूनच आपण यांची डेफिनेशन्स करत असतो. याचे एक्झाम्पल पाहू आपण व्हिनिल हॅलाइडचे. आता व्हिनिल हॅलाइड्समध्ये पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते. आता हे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे अल्कीन, त्यामधला एक हायड्रोजन जर आपण एका हायड्रोजन्सनं रिप्लेस केला तर हा झाला तुमचा व्हिनिलिक कार्बन, हा झाला व्हिनिल ब्रोमाइड. याचं नाव जर दिलं आपण तर याचं नाव आहे व्हिनिल ब्रोमाइड, असं कॉमन नेम आहे. ठीक आहे. आणि IUPAC मध्ये काय म्हणणार आहोत आपण याला? हॅलो अल्कीन म्हणणार आहोत. हॅलो अल्कीन डबल बॉन्ड असल्यामुळे. तर म्हणून 1 ला ब्रोमो आहे आणि इथिन आहे म्हणून याला आपण काय म्हणतो? 1 ब्रोमो इथिन, किंवा डायरेक्ट तुम्ही ब्रोमो इथिन म्हटलं तरी चालते, ब्रोमो इथिन म्हटलं तरी चालते. अशा प्रकारे सेकंड एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये घेतलं तर सपोज एक सायक्लिक रिंग घेतली मी, हा डबल बॉन्ड, हाही sp2 आहे, हेही sp2 आहे आणि या sp2 हायब्रिडाइज कार्बनला जर हायड्रोजन ॲटम अटॅच असेल तर तो व्हिनिल हॅलाइड झाला. आणि त्याच्यामुळे याचं एक्झाम्पल देणार आहोत मी. आता हायड्रोजन्स एक नंबरला डबल बॉन्डमध्ये म्हणून 1 ब्रोमो, याला आपण काय म्हणू? 1 ब्रोमो. त्यानंतर सायक्लिक रिंग आहे म्हणून सायक्लो, आणि हेक्स 6 कार्बन असल्यामुळं हेक्स, आणि डबल बॉन्ड असल्यामुळं ENE, पण तो ENE एक नंबरलाच डबल बॉन्ड येईल म्हणून आपण याचं नाव देतो 1 ब्रोमो सायक्लो हेक्स 1 ENE. हे दोन्ही कंपाऊंडमध्ये तुमचा जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे की नाही, ॲलिफॅटिक पार्टमध्ये. आणि म्हणून आपण यांना व्हिनिल हॅलाइड्स म्हणत असतो. म्हणून याची डेफिनेशनच द्यायची आहे की दीज आर द कंपाऊंड्स, हे असे कंपाऊंड्स आहेत, दीज आर द कंपाऊंड्स, हे असे कंपाऊंड्स आहेत, दीज आर द कंपाऊंड्स इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच, हॅलोजन ॲटम इज अटॅच, हॅलोजन atom is attached to vinylic carbon atom, attached to vinylic carbon atom. आता vinylic carbon atom म्हणजेच that is the sp2 hybridized carbon, sp2 hybridized carbon of aliphatic hydrocarbon. तर त्याला आपण व्हिनिल हॅलाइड म्हणत असतो. तर हे व्हिनिल हॅलाइडचे काही दोन एक्झाम्पल पाहिले आपण. असंच आता आपण ॲरिल हॅलाइड समजून घेऊ. व्हिनिल हॅलाइड्स नंतर दुसरा जो पोर्शन आहे तो आपला sp2 CH बॉन्ड मधला तो आहे ॲरिल हॅलाइड्स. जे आपण स्टडी करून राहिलेलो आहोत ते आहे आपलं sp2 CH बॉन्ड असणारे हॅलाइड्स मधला आपण पहिला पाहिला व्हिनिल हॅलाइड्स. असे खूप सारे व्हिनिल हॅलाइड्स आपल्याला ओळखता येईल की हा व्हिनिल हॅलाइड आहे म्हणून. त्याच्यानंतर सेकंड टाइप्समध्ये याच्यामध्ये येतो तो आहे ॲरिल हॅलाइड्स. कोणता आहे? ॲरिल हॅलाइड. ॲरिल हॅलाइड्सलाच आपण काय म्हणत असतो? हॅलो ॲरिल्स. आपल्या चॅप्टरचा बी पार्टच आहे.
आता एरिन्स म्हटलं तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. डेफिनेशन्स या फॉर्म्युल्याचीच आहे, त्याच्यामुळे आपण पहिले फॉर्म्युला ड्रॉ करू आणि मग त्या फॉर्म्युल्यावरूनच त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन्स पाहू. जसं मी एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल घेतलंय, बेन्झीन रिंगमध्ये प्रत्येक कार्बन हा sp2 हायब्रिडाइज असतो डबल बॉन्ड असल्यामुळे, आणि याला जर आपण हॅलोजन आयटम अटॅच केला अशा प्रकारे या sp2 हायब्रिडाइज कार्बनला म्हणजे एरिल कार्बनला आहे ना, ॲरोमॅटिक कार्बनला जर हॅलोजन डायरेक्ट अटॅच असेल sp2 हायब्रिडाइज कार्बनला तर त्याला आपण एरिल हॅलाइड्स म्हणतो. जसे हे क्लोरो बेन्झीन याचं एक एक्झाम्पल घेतलं आपण. सेकंड एक एक्झाम्पल घेतो मी, जसं या बेन्झीन रिंगमध्ये प्रत्येक कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे म्हणजे ॲरिल रिंगमध्ये. याला जर मी एक हॅलोजन्स इथे दिला एक हॅलोजन्स इथे दिला तर हा सुद्धा ॲरिल हॅलाइडच आहे, आणि याला आपण काय म्हणू 1,2 डायक्लोरो 1,2 डायक्लोरो, आणि पॅरेंट रिंग कोणती आहे आपली बेन्झीन. आता चला याच्यावर डेफिनेशन्स केली की कॅलिनर ऑर ॲरिल हॅलाइड्स, these are the compounds in which halogen atom is attached to sp2 hybridized carbon atom of aromatic ring called as aryl halides. आणि याच्यावरच याची डेफिनेशन आहे की these are the compounds, हे असे कंपाऊंड्स आहेत in which halogen atom is attached to, in which halogen atom is attached to, हा कशाला अटॅच असणार आहे, अटॅच टू aromatic ring, ॲरोमॅटिक रिंग म्हणा किंवा बेन्झीन रिंग, कोणती रिंग म्हणा, बेन्झीन रिंग म्हणा, आहे की नाही. These are the compounds in which halogen atoms is attached to sp2 hybridized carbon atom of aromatic ring. aromatic ringच्या sp2 hybridized कार्बनला अटॅच असतो, म्हणजे aromatic ringला अटॅच असेल डायरेक्टली हॅलोजन्स, तो sp2 hybridized कार्बन असतो, कॉल्ड त्यालाच काय म्हणतो आपण ॲरिल हॅलाइड. काय म्हणतात, ॲरिल हॅलाइड्स. तर हे त्यांचे काही एक्झाम्पल आहे. तर आता काही असे क्वेश्चन्स आहे NCERT मध्ये विचारलेले जे आपण काय करणार आहोत, ह्याच्या समोर स्टडी करणार आहोत की नेमकं हा ॲरिल हॅलाइड्स आहे का अल्किल हॅलाइड आहे आपण चेक करणार आहोत. ओके, तर आता क्वेश्चन्स पाहूया आपण. आता काही असे NCERT मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत जे आपण जे क्लासिफिकेशन्स पाहिलेलं आहे त्या क्लासिफिकेशन्सवर काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. जसं हे क्वेश्चन्स आहे, नेम द हायब्रिडाइज कार्बन ॲटम, आपल्याला कोणता हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे ते सांगायचं आहे. टू विच द हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड, हा हॅलोजन ॲटम कोणत्या टाईपच्या कार्बन ॲटमला, कोणत्या हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे तो आपल्याला या फॉलोइंग कंपाऊंड्समध्ये सांगायचा आहे. पहिलं दिलेलं आहे अल्किल हॅलाइड्स, दुसरा आहे अलिलिक हॅलाइड्स, तिसरा आहे विनिलिक हॅलाइड्स, चौथा आहे ॲरिल हॅलाइड्स आणि पाचवा आहे बेन्झिलिक हॅलाइड्स. आता मला सांगा की सर्वात पहिल्यांदा जो अल्किल हॅलाइड्स आहे तर अल्किल हॅलाइड्समध्ये हॅलोजन ॲटम्स कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच असतो, हां sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला. कोणत्या कार्बनला असतो, sp3 हायब्रिडाइज कार्बनला. त्याचं कारण आहे की अल्किल हॅलाइडचं जर एक एक्झाम्पल घेतलं तुम्ही, इथिल क्लोराईड घेतला तर हा जो कार्बन आहे हा सिंगल बॉन्डेड आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन. त्याच्यामुळं अल्किल हॅलाइड्समध्ये हॅलोजन्स sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असेल. आता मला सांगा की दुसरा जो कंपाऊंड आहे अलिलिक हॅलाइड. सर्वात पहिल्यांदा अलिलिक हॅलाइडचा फॉर्म्युला काढता आला पाहिजे. अलिलिक म्हटलं तर हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याच्या समोरचा जो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम कोणता असतो, sp3 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे सिंगल बॉन्डेड आहे ना, तर त्याला आपण अलिलिक कार्बन म्हणत असतो. नेक्स्ट टू द कार्बन डबल बॉन्ड, sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन डबल बॉन्ड, याला आपण अलिलिक हॅलाइड्स म्हणतो. तर हा कार्बन ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच असते अलिलिक हॅलाइड्समध्ये तो कोणता असतो, sp3 हायब्रिडाइज. आणि म्हणून याचा आन्सर आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. ठीक आहे. त्यानंतर हे जे थर्ड एक्झाम्पल आहे विनिलिक हॅलाइड्स. आता विनिलिक हॅलाइड्समध्ये हे जे हॅलोजन ॲटम्स असतो तो कोणत्या टाईपच्या, कोणत्या हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो, कोणत्या sp2, करेक्ट. कोणत्या असतो, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असतो. आता sp2 हायब्रिडाइज म्हणजे तुम्हाला माहिती आहे विनिलिक टाईपचा म्हणजे जो डबल बॉन्डेड कार्बन ॲटम आहे त्याला आपण विनिलिक कार्बन म्हणतो, आणि याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर आपण काय म्हणतो, विनिलिक हॅलाइड्स. त्याच्यानंतर विनिलिक हॅलाइड्स झाल्यानंतर आपला कोणता आहे, ॲरिल हॅलाइड्स. ॲरिल म्हटलं तर ॲरोमॅटिक आहे की नाही, आणि ॲरोमॅटिक रिंगमध्ये
प्रत्येक कार्बन ॲटम हा कसा असतो, sp2 हायब्रिडाइज असतो. कसा असतो, sp2 हायब्रिडाइज असतो एरोमॅटिक रिंगमध्ये. आणि म्हणून ॲरिल हॅलाइड्स मध्ये हे जे हॅलोजन ॲटम अटॅच असतो कार्बनला, तर तो कोणता राहत असतो, sp2 हायब्रिडाइज. करेक्ट आहे, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर बेन्झिलिक हॅलाइड जो असतो, तर या बेन्झिलिक हॅलाइड्स मध्ये आपला हॅलोजन ॲटम्स कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच असतो ते सांगायचं आहे. sp2 असतो का sp3. तर सर्वात पहिल्यांदा बेन्झिलिक कार्बन समजला पाहिजे. बेन्झिलिक कार्बन म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द बेन्झीन रिंग. जो sp3 हायब्रिडाइज कार्बन असतो नेक्स्ट टू द बेन्झीन रिंग, त्याला आपण बेन्झिलिक कार्बन म्हणतो. म्हणून तिथे हॅलोजन ॲटम कोणाला अटॅच असतो, sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो. म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणता येईल, sp3 हायब्रिडाइज कार्बनला तो हॅलोजन ॲटम अटॅच असतो. तर अशा प्रकारे आपण जे आतापर्यंत क्लासिफिकेशन्स पाहिले होते त्यावर असे सिंपल क्वेश्चन्स काय केले जात असतात, म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये वगैरे आपल्या येऊ शकतात. तर त्याच्यामुळे हे सिंपल क्वेश्चन्स आहे की तुमचा हॅलोजन ॲटम्स कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच असेल हे आपल्याला क्लिअर सांगता येईल. ओके, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स पाहायचा आहे. पहिल्यांदा मी बोर्डवर राईट करतो आणि मग तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे आहे. म्हणजे आपण जे आतापर्यंत क्लासिफिकेशन्स पाहतो त्याचं. ओके, बघा आता क्लासिफिकेशन मध्ये आपण सेकंड क्वेश्चन्स एनसीईआरटी मध्ये आपल्याला जो विचारलेला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग, हे जे कंपाऊंड्स आहेत जवळपास 11 कंपाऊंड्स आहेत. सध्या आपण बोर्डवर 5 कंपाऊंड्स लिहिलेले आहेत. तर हे सर्व 11 कंपाऊंड्स आपल्याला काय करायचे आहे, क्लासिफाय करायचे आहे. आणि म्हणून नेक्स्ट आता आपण पाहून राहिलेलो क्लासिफाय देम ॲज ए अल्किल. यामध्ये कोणता अल्किल आहे, अलील आहे, बेन्झिल आहे किंवा विनिल आहे किंवा ॲरिल हॅलाइड्स आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी मध्ये कोणताही फंक्शनल ग्रुप असतो CH2X, सेकंडरी मध्ये CHX आणि टर्शरी मध्ये CX. हे सर्वांना माहिती आहे, आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलेला आहे. आता मला सांगा की हा जो पहिला कंपाऊंड दिलेला आहे हा नेमका अल्किल हॅलाइड आहे का, अलील हॅलाइड आहे का, बेन्झिल हॅलाइड आहे का, विनिल हॅलाइड आहे का, ॲरिल हॅलाइड्स आहे. तर तुमच्या लक्षात येते की असं जर पाहिलं तर बऱ्याच जणांना हे डिफिकल्ट जाते की ते हॅलोजन्स पहिले पाहायचे. ठीक आहे, हा या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. तर याला असं जर बऱ्याच जणांना समजलं नाही तर हे याला सिम्प्लिफाईड करू शकतात. हे CH3 किती वेळेस आहे, 2 टाइम्स आहे या कार्बनला अटॅच. CH3 2 टाइम्स आहे कोणाला अटॅच, CH ला, आहे की नाही. ह्या CH ला कोण कोण अटॅच आहे, या CH ला एक क्लोरीन अटॅच आहे आणि एक कोण अटॅच आहे, CH3 अटॅच आहे. आता मला सांगा की हा तर तुमचा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे आणि हा टोटल अल्किल ग्रुप आहे. पण हा वाला कार्बन कोणता आहे तुमचा, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे. तर मी आत्ताच सांगितलं आहे की प्रायमरी जर असेल तर CH2X फंक्शनल ग्रुप असतो, सेकंडरी जर असेल तर डायव्हॅलंट CHX फंक्शनल ग्रुप असतो आणि टर्शरी जर असेल तर ट्रायव्हॅलंट CH फंक्शनल ग्रुप असतो. असं सिंपल आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, सेकंडरी अल्किल हॅलाइड. म्हणून हा जो फॉर्म्युला आहे हा सेकंडरी अल्किल हॅलाइडचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सेकंड जो फॉर्म्युला आपल्याला दिसतो हा नेमका कोणत्या टाईपचा क्लासिफाईड मधला कंपाऊंड आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण हॅलोजन्स कोणाला अटॅच आहे, ऍक्च्युली या कार्बनला कोण अटॅच आहे, H, C2H5 आणि Cl. तर नेमका आपण हा फॉर्म्युला जेव्हा बनवत असतो तर असा न लिहिता थोडासा फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये घ्यायचा आहे. CH3 ॲज इट इज लिहिसान, CH2 ॲज इट इज लिहिसान. पण आता हा CH ला CH3 अटॅच आहे, या CH लाच एक CH3 अटॅच आहे. या साईडला आता पुन्हा इकडे CH अटॅच आहे, CH अटॅच आहे, त्यालाच C2H5 आहे आणि एक क्लोरीन आहे. आता बघा लक्षात ठेवायचं, डायव्हॅलंट CHX म्हणजे सेकंडरी आहे. नॅचरली आपला हॅलोजनच्या कार्बनला अटॅच आहे तो सेकंडरी टाईपचा आहे. आणि हा टोटल कोणता ग्रुप आहे, अल्किल ग्रुप आहे. म्हणून हा सुद्धा कोणता कंपाऊंड आहे, सेकंडरी अल्किल हॅलाइडच राहील. म्हणून हा सुद्धा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे क्लासिफिकेशन्स मध्ये. आता हा सुद्धा बघा, इथे तुम्हाला हॅलोजन अटॅच कुठे कोणाला दिसते ते पाहून घ्या. हा फॉर्म्युला मी ड्रॉ करतो थर्ड वाला. बघा CH3 CH2 CH3 CH2 या कार्बनला पुन्हा काय अटॅच आहे, 2 CH3 अटॅच आहे, एक CH3 आणि
दुसरा CH3 या कार्बनला अटॅच आहे आणि नंतर या कार्बनला समोर CH2I अटॅच आहे. असं थोडंसं त्याला स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये लिहायचं असते. आता बघा हा फॉर्म्युला पाहिल्याबरोबर तुम्हाला फंक्शनल ग्रुप दिसते. हा प्रायमरीच आहे CH2X आणि हा टोटल कोणता ग्रुप आहे? अल्किल ग्रुप आहे. म्हणून आपण यांना कोणता म्हणणार आहोत? प्रायमरी अल्किल हॅलाइड. हा सुद्धा कोणता आहे? प्रायमरी अल्किल हॅलाइड्स आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला दिलेला आहे 4th नंबरचा. हा फॉर्म्युला बघा, इथे तुम्हाला हॅलोजन ॲटम दिसतो अटॅच CHBr. तसं पाहिलं तर डायरेक्ट सांगता येते तो सेकंडरी आहे म्हणून, पण चला आपण याला फॉर्म्युला फॉर्ममध्ये ड्रॉ करू. CH3 पुन्हा तो कोणाला अटॅच आहे? 3 टाइम्स कार्बनला अटॅच आहे. CH3 आहे की नाही? या कार्बनला हे 3 CH3 अटॅच आहे, या कार्बनला हे 3 CH3. समोर पहा इथे CH2 आहे. CH2 ला पुन्हा काय अटॅच आहे? CH अटॅच आहे आणि त्याला पुन्हा काय अटॅच आहे? Br अटॅच आहे आणि समोर काय अटॅच आहे? C6H5. आता हे C6H5 तुम्हाला कन्फ्युजन्स करते. C6H5 म्हणजेच काय? तर बेन्झीन रिंग आहे. C6H5 म्हणजेच काय? बेन्झीन रिंग आहे. बरेच पोरं हे अल्किल हॅलाइड्स म्हणून क्वेश्चनचा आन्सर लिहिल, पण हे ऍक्च्युअल कंपाऊंड जर तुम्ही पाहिला तर हा कोणता कार्बन आहे तुमचा? बेन्झिलिक कार्बन आहे. कोणता कार्बन आहे? बेन्झिलिक कार्बन आहे. म्हणजे C2H5 ला जो नेक्स्ट sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, आहे ना. आणि म्हणून आता हा कंपाऊंड कोणता झाला तुमचा? सेकंडरी बेन्झीन हॅलाइड. काय आहे? सेकंडरी बेन्झीन हॅलाइड झाला आहे की नाही? तो सेकंडरी कार्बनला अटॅच आहे म्हणून तो सेकंडरी बेन्झीन हॅलाइड झाला. बरेच पोरं अल्किल हॅलाइड्स म्हणून लिहितील, म्हणजे C6H5 लाच आपण ऍक्च्युअली C6H5 लाच फिनिल रिंग म्हणजे बेन्झीन रिंग असं लिहित असतो. ओके, बघा हा क्वेश्चन महत्वाचा होता. इथेही बघा आता हा वाला जो तुम्हाला दिसते तर हा सेकंडरी तर नक्कीच आहे, CHBr जिथे दिसते है ना. पण आपण फॉर्म्युला ड्रॉ करू आणि या फॉर्म्युला ड्रॉ करून याचं आन्सर चेक करू की हे नेमका कोणत्या टाईपचा आहे म्हणून. आलं लक्षात सर्वांच्या? इथपर्यंत मी जे फॉर्म्युले ड्रॉ केले हे सर्वांच्या लक्षात आले असेल. आता जे 5th नंबरचा क्वेश्चन्स आहेत त्या 5th नंबरच्या याचा आपण आन्सर करू. तर CH3CH काय आहे? हा CH3 आणि हे CH आणि या CH ला काय अटॅच आहे? पुन्हा CH3 अटॅच आहे ना. CH3 ला पुन्हा काय अटॅच आहे? CH आणि मग त्याला एक Br अटॅच आहे आणि पुन्हा CH3 अटॅच आहे. तर आता बघा हा तर तुमच्या लक्षात आला असेल डायव्हॅलंट CHX म्हणजे सेकंडरी आहे आणि हा अल्किल ग्रुप आहे म्हणून याचा आहे सेकंडरी अल्किल हॅलाइड असं याचा आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण सध्या आता 5 कंपाऊंडचं क्लासिफिकेशन केलं आणि त्याचे प्रकार सांगितले, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे. असेच काही 5-7 फॉर्म्युले अजून समोर दिलेले आहे या NCERTच्या क्वेश्चन्समध्ये, तर ते सुद्धा आपण सॉल्व्ह करू. ओके, तर आता मी पुन्हा काही क्वेश्चन्स ड्रॉ करतो आणि मग त्यांचा आन्सर तुम्हाला सांगतो.